गेल्या तर वर्षभर भाविक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते तो गणपती बाप्पाच्या आगमनाचा सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय। गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर उद्या बुधवारी बाप्पाचं आगमन होत आहे। या दिवशी ब्राह्मी मुहूर्तापासून म्हणजेच पहाटे 4:50 ते दुपारी 1:53 वाजेपर्यंत घरातील पार्थिव गणेशाची स्थापना आणि पूजन करता येणार आहे आणि अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली आहे। तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना आहे ती दुपारनंतरही करता येऊ शकते असंही त्यांनी स्पष्ट केलं। भाद्रपद महिन्यात शुद्ध चतुर्थीला आपण पार्थिव गणेश पूजन त्याची स्थापना करतो। यावर्षी हे आपल्याला 27 ऑगस्टला पहाटे 4:50 ते दुपारी 1:53 पर्यंत आपल्या सोयीने कोणत्याही वेळी आपल्याला गणेशची स्थापना आणि त्याचं पूजन हे आपल्याला करायचं आहे। त्यातही ज्यांना शक्य आहे त्यांनी मध्यान्ह करणं अधिक चांगलं। तर कराड तालुक्यातील मलकापूरमधील आनंदराव चव्हाण विद्यालयामधील विद्यार्थ्यांनी गणरायाची प्रतिकृती साकारलेली आहे। सुमारे 300 विद्यार्थ्यांनी मानवी साखळीच्या माध्यमातून श्री गणेशाची ही भव्य प्रतिकृती साकारली आणि या सुंदर आणि प्रेरणादायी उपक्रमाचं सर्वत्र कौतुकही केलं जात आहे। मानवी साखळीतून त्यांनी ही प्रतिकृती साकारलेली आहे। गणरायाची या मूर्तीची ही प्रतिकृती त्यांनी साकारलेली आहे। गणरायाच्या आगमनापूर्वी इंदापूरमध्ये फुलांचा बाजार रंगलाय। झेंडू, शेवंती, गुलछडीच्या दरात मोठी उसळी बघायला मिळते। सध्या झेंडूचा दर 70 ते 80 रुपये किलोने आहे, तर शेवंती 250 ते 300 रुपये किलोने विकली जाते, तर गुलछडी तब्बल 1200 ते 1300 रुपये किलोने विकली जाते अशी ही माहिती समोर येते। फुलांचे दर वाढलेले आहेत। उद्या गणेशोत्सव आहे त्यामुळे फुलांच्या दरात ही उसळी। कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे आणि नागरिक गणपतीच्या साहित्याबरोबरच झेंडूची फुलं, रानभाज्या मोठ्या प्रमाणात खरेदी करतात। कोकणामध्ये गणेशोत्सवामध्ये गावठी भाज्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि त्यामुळे रत्नागिरीच्या बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक आहेत ते खरेदी करताना सध्या बघायला मिळतात। आपण बघू शकतो पुढची बातमी आहे शहापूरमधून। तर गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला शहापुरात पावसानं दमदार हजेरी लावल्याचं बघायला मिळालं। बाजारपेठांमध्ये खरेदीदारांनी झुंबड उडालेली आहे आणि सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शहापूरकर हैराण झालेत। धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता काहीशी सुद्धा मिटलेली आहे। शहापूरमध्ये ही पावसाची हजेरी आणि त्याचीच आपण हे दृश्य बघू शकतोय। तर नागपुरात गणेशोत्सवाच्या तयारीला सध्या वेग आलेला आहे। चितारवळीमध्ये एकाहून एक सुंदर मूर्ती विक्रीसाठी तयार झाल्यात, तर सार्वजनिक गणेश मंडळांची तयारी सुद्धा अंतिम टप्प्यात आलेली आहे। ठिकठिकाणी मंडप आणि सजावटीची कामं सुद्धा युद्धपातळीवर सुरू असल्याचं दिसतंय। नागपूरमधील महाल इतवारी बाजारपेठेमध्ये खरेदीची लगबग सुरू झालेली आहे आणि गणेशोत्सवामध्ये 500 कोटींपेक्षा जास्त रकमेची सुद्धा उलाढाल होणार आहे। रायगड जिल्ह्यात गणेश उत्सवानिमित्तानं मोठ्या प्रमाणात नागरिक आपल्या गावी परत येत असतात। गावी जाण्यासाठी खरं तर रोहा बस स्थानकामध्ये येत असल्यानं रोहा बस स्थानक सध्या हाऊसफुल झालेलं आहे आणि त्याचीच आपण हे दृश्य बघू शकतोय। मोठ्या संख्येनं जे कोकणवासी आहेत ते याच स्थानकात जमलेले आपण बघू शकतोय। रोहा स्थानकाची ही दृश्य, बस स्थानकाची ही दृश्य आहेत। मोठ्या प्रमाणात जी नागरिकांची झुंबड उडालेली आहे।